नमस्कार, रेसिपी कट्ट्यावर तुमचं खूप खूप स्वागत। रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा निमित्त काहीतरी गोडधोड घरी बनवतोच आपण, आणि खास तर असं खोबऱ्यापासून बनवलं जातं। तर आज खास आहे ना, आपण ओल्या नारळाच्या करंज्या बनवणार आहोत। तर त्याच्यासाठी लागणारे जे साहित्य आहे ते आता आपण बघून घेऊया। हा ओला नारळ आहे, एक मोठी वाटी आहे ना किसून घेतली। म्हणजे साधारण अख्खा नारळ तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता। मला आता थोड्याच बनवायचे आहेत म्हणून मी अर्धा नारळ घेतलेला आहे, पण नारळ मोठा होता म्हणून अर्ध्या नारळाचा हा किस आहे। अर्धी वाटी गूळ आहे, हा गूळ आहे ना असा बारीक कापून घेतलाय बघा। तर तुम्हाला साखर वापरायची असेल ना तर साखरही तुम्ही वापरू शकता। आणि हे गव्हाचे पीठ आहे, कारण साधारण आपल्याला 10-12 करायचे आहेत, त्या हिशोबाने पीठ घेतलेले आहे। रवा आहे, एक अर्धा चम्मचभर रवा घेतलाय पिठामध्ये टाकायला। बदाम आहेत, बदामचे पण काप करून घेतलेत बघा। वेलची पावडर आहे, एक चम्मचभर वेलची पावडर घेतली। चारोली आहे, चारोली पण एक चम्मचभर घेतली। आणि 10-12 काजू घेतलेत। आणि मीठ आहे, मीठ एक अर्धा चम्मच मीठ घेतले। हे एवढं साहित्य झालं। तर आता आहे ना आपण पीठ मळून घेऊया। हे पीठ ओतलंय, आता आहे ना रवा टाकूया। रवा आपण का टाकतोय माहितीये? रवा टाकल्याने ना एक खुसखुशीतपणा पण येतो आणि तेल कमी लागतं रवा टाकल्याने। एक चम्मचभर आहे ना तेल टाकणार आहे। हे पीठ आहे ना मी पहिलं चालून घेतलेलं, म्हणून आता चालन मारलेली नाहीये। बरं, हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर थोडं थोडं पाणी टाकायचं। हे पीठ आहे ना शक्यतो आहे ना थोडं घट्टच मळून घ्यायचं। पीठ मळून झाले, त्याला ना थोडासा तेलाचा हात फिरवायचा। हलकंसं तेल घ्यायचं आणि हात फिरून घ्यायचं एकदा, आणि एक 10 मिनिटं आहे ना हे पीठ ठेवून द्यायचं। ते पीठ ठेवल्याने पण जरा कसं पीठ मुरल्या जातं ना, जरा लाटायलाही म्हणजे पटापट होतात लाटायला। हे पीठ आता आपण मुरायला ठेवूया 10 मिनिटं। हे एकदम त्याची चपाती कशी एकदम व्यवस्थित होते, फाटत नाही, म्हणून एक 10 मिनिटं ठेवूया आपण। पीठ तर मळून झालेलं आहे, तर आता आपण आहे ना करंजीचं सारण कसं करायचं ते बघूया। कढई गरम करायला ठेवले आणि एक हलकंसं आहे ना एक छोटा चम्मचभर तूप टाकते। तूप टाकल्यानंतर आपण खोबरं टाकूया। खोबरं एक आहे ना एक 2-3 मिनिटं आहे ना आपण परतून घेतले। त्याच्यात आपण आता गूळ टाकूया। गूळ कसा आपण कापून घेतला ना तर कसा गूळ एकदम पटकन वितळतो, म्हणून आपण शक्यतो कापून घ्यायचा। गूळ आणि खोबरं मस्त एकजीव व्हायला आलेलं आहे, तेव्हा आपण आता आहे ना काजू टाकूया, बदाम टाकूया आणि चारोली। कारण कसं आहे ना हे सर्व आपण का लवकर टाकतोय म्हणजे हे पण मस्त खरपूस भाजल्या जातात आणि खायलाही छान लागतात। ह्या करंज्या साधारण तुम्ही एक म्हणजे 4-5 दिवस तरी खाऊ शकता, खराब होत नाही। बिना फ्रीजच्या पण ठेवू शकता किंवा कुठे प्रवासाला गेलात तरी घेऊन जाऊ शकता। स्मेलच कशी मस्त एकदम भारी येतोय। हे सारण आहे ना साधारण एक बनवण्यासाठी आहे ना 10 मिनिटं लागतात, जास्त टाइम लागत नाही। त्याच्यात तुम्हाला ड्रायफ्रूट अजून ऍड करायचे असतील ना तर ते तुम्ही करू शकता। हे आपलं सारण आहे ना तयार झालेलं आहे बघा, मस्त असं तयार झालंय बघा। कलरही मस्त आलाय, छान असा कलरही आलेला आहे। तर आता आपण गॅस बंद करूया आणि त्याच्यात वेलची पावडर टाकूया।
वेलची पावडरमध्ये वेलची, साखर आणि जायफळ हे 3 वस्तू घेतलेले आहेत. आणि हे मिश्रण मस्त असं मिक्स करूया आणि करंजी बनवायला तयार. हे मिश्रण आपलं झालेलं आहे. 10 मिनिटं झालेली आहे. बघा एकदम मस्त असं पीठ झालेलं आहे. असं एकदम सॉफ्ट असं झालेलं. याच्यात ना छोट्या पण पुरी कशी करतो तसे एवढे छोटे छोटे आहेत ना उंडे करून घ्यायचे. असे असं मस्त असं पिठात व्यवस्थित घोळून घ्यायचं आणि लाटायचं. तुम्हाला जेवढी पातळ करता येईल ना तेवढी पातळ करायचं. कारण पातळ केल्याने काय होतं माहितीये, जरा खुसखुशीत अशी मस्त खायला लागते. आणि जाड केली ना तर नरम होते. असं मस्त सारण भरायचं आणि व्यवस्थित अशी हे कडा आहेत ना ह्या व्यवस्थित दाबून घ्यायच्या. म्हणजे कसं तेलात टाकलं तर फुटण्याची शक्यता नसते. मग तेलाचा पदार्थ कसा असं जरा व्यवस्थित आरामातच करावा. असं कापून घ्यायचं. ही झाली आपली करंजी. ही आपली दुसरी करंजी. ती आपण आहे ना असं मस्त अशी प्रेस करून घेऊया. आणि ही कापणार नाही आहेत आपण. असं हातात पकडायचं आणि असं त्याला फोल्ड मारायचं. एक हाताने असं डिझाईन मारायची. म्हणजे असे दोन्ही पद्धतीने आहे ना तुम्ही बनवू शकता या. कारण हाताने केलं तरी पण डिझाईन बघा मस्त अशी येते. बघा छान अशी डिझाईन वाटते. दोन्ही साईडून वेगवेगळी डिझाईन आहे. ह्या साईडून पण आणि ह्या साईडून पण. म्हणून हाताने करून बघा आणि कापूनही बघा. म्हणजे कुठली तुम्हाला इझी वाटेल ती तुम्ही करू शकता. तर आता अशा प्रकारे आहे ना आपण ह्या सर्व करंज्या करून घेऊया. त्या कडा एकदम व्यवस्थित अशा दाबून घ्यायला विसरू नका. पण या बघा 12-13 झालेल्या आहेत. मस्त अशा झालेल्या आहेत. तर आता आपण यांना ना फ्राय करूया. मस्त एकदम व्यवस्थित अशा फ्राय करून घेऊया. कढई गरम करायला ठेवले आणि कढई गरमही झालेली आहे. बघा आपण तेल टाकून घेऊया. तेल टाकताना आहे ना साधारण गॅस फास्ट करायचा. हे बघा तेल गरम झालंय. तेल गरम झालंय की नाही बघण्यासाठी आपण आहे ना एक छोटंसं असं म्हणजे पिठाचा गोला आहे तो टाकणार आहोत. बघा तेल गरम झालंय कसं वरती आलंय बघा. कारण हे करणं गरजेचं असतं. कारण आपण जर फ्राय करायला कोणतीही वस्तू टाकली आणि ती चिकटली तेलात तर कसं हे करंजा वगैरे फुटण्याची पण शक्यता असते. म्हणून मग तेल पूर्ण खराब होतं. तर असं करून बघायचं. गॅस स्लोच आहे. गॅस फास्ट नाही केलेला आहे. थोडीशी टम्म फुगली बघा मस्त अशी. दिसायलाही छान वाटतात ना खायलाही मस्त अशा खुसखुशीत लागतात. गॅस थोडा मीडियम ठेवायचा हे टाकल्यानंतर. कारण ह्यांना फ्राय व्हायला टाइम लागत नाही. दोन्ही बाजूनी मस्त असा गोल्डन कलर आलेला आहे. त्यातून अशी काढून घेऊया. 2-3 मिनिटात एकदम होते. मस्त तेल गरम झालेलं आहे ना तर जास्त टाइम लागत नाही. रक्षाबंधनला कसं असं गरम गरम खाल्ल्याने भाऊही खुश होतील एकदम मस्त. रक्षाबंधनला कसं खोबऱ्यापासून काही ना काही वस्तू बनवत असतात. तर कसं आपण काय बनवणार नेहमी तर अशा करंज्या बनवायच्या. म्हणजे ह्या कशा जास्त प्रमाणात बनवल्या तर 2-3 दिवस आरामात राहतील आणि
खाल्ल्याही जातात नाश्त्याला वगैरे. काय तेलही जास्त राहत नाही, तेल पण कमी राहते, तेलही राहत नाही. ही जी आपण हाताने केलेली ना त्याची डिझाईन बघा काय मस्त आली बघा, एकदम भारी दिसायलाही सुंदर वाटते. अशा प्रकारे ना आपण ह्या सर्व करंज्या करून घेऊया. एक ते 2 मिनिटं लागतात त्याला शिजायला बघा. अशा प्रकारे आहे ना मस्त करंज्या तयार झालेल्या आहेत. अशा प्रकारे आहे ना मस्त आपल्या करंज्या तयार झालेल्या आहेत. तर तुम्ही कधी करून बघा आणि आम्हाला कमेंट करून सांगा कशा झाल्यात त्या. धन्यवाद.